नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, कोणत्या प्राण्याला गुलाबी घाम येतो? ऑप्शन ए मांजर, बी कुत्रा, सी घोडा, डी हिप्पो। ऑप्शन डी हिप्पो हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। हिप्पो या प्राण्याला गुलाबी घाम येतो। प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वात जुना वेद कोणता आहे? ऑप्शन ए अथर्ववेद, बी सामवेद, सी ऋग्वेद, डी यजुर्वेद। ऑप्शन सी ऋग्वेद हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। ऋग्वेद हा भारतातील सर्वात जुना वेद आहे। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या देशात एकही सैन्य नाही? ऑप्शन ए आइसलँड, बी थायलंड, सी इराण, डी इस्रायल। ऑप्शन ए आइसलँड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। आइसलँड या देशात एकही सैन्य नाही। प्रश्न क्रमांक 4, ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कोणती? ऑप्शन ए सिडनी, बी बेलग्रेड, सी कॅनबेरा, डी व्हिएन्ना। ऑप्शन डी व्हिएन्ना हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रिया या देशाची राजधानी व्हिएन्ना आहे। प्रश्न क्रमांक 5, भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? ऑप्शन ए सियाल, बी सायमा, सी गाभा, डी पर्यावरण। ऑप्शन ए सियाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल म्हणतात। मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, इराण या देशाचे चलन कोणते? ऑप्शन ए येन, बी रियाल, सी डॉलर, डी रुपया। ऑप्शन बी रियाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। इराण या देशाचे चलन रियाल आहे। प्रश्न क्रमांक 7, जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहेत? ऑप्शन ए तुर्की, बी इराण, सी इजिप्त, डी भूतान। ऑप्शन सी इजिप्त हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। जगातील पिरॅमिड हे आश्चर्य इजिप्त या देशात स्थित आहेत। प्रश्न क्रमांक 8, हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहेत? ऑप्शन ए जपान, बी जर्मनी, सी तैवान, डी चीन। ऑप्शन ए जपान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। हिरोशिमा व नागासाकी ही शहरे जपान देशात आहेत। प्रश्न क्रमांक 9, आशियातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन ए गंगा, बी नाईल, सी मिसिसिपी, डी यांगत्से। ऑप्शन डी यांगत्से हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। यांगत्से ही नदी आशियातील सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक 10, ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते? ऑप्शन ए अर्जेंटिना, बी ब्राझील, सी मेक्सिको, डी इजिप्त।
ऑप्शन बी ब्राझील हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. ॲमेझॉन ही नदी ब्राझील देशात वाहते. मित्रांनो, एक विनंती आहे, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? ऑप्शन ए युरोप, बी आशिया, सी आफ्रिका, डी उत्तर अमेरिका. ऑप्शन ए युरोप हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता? ऑप्शन ए इंग्लंड, बी जर्मनी, सी न्यूझीलंड, डी कॅनडा. ऑप्शन सी न्यूझीलंड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक 13. हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? ऑप्शन ए फिनलँड, बी ग्रीनलँड, सी स्वित्झर्लंड, डी न्यू गिनी. ऑप्शन ए फिनलँड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हेलसिंकी हे शहर फिनलँड या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 14. गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात कोणता रोग येतो? ऑप्शन ए केवडा, बी करपा, सी मर, डी भुरी. ऑप्शन डी भुरी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात भुरी हा रोग येतो. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए गुवाहाटी, बी कानपूर, सी नागपूर, डी बंगलोर. ऑप्शन सी नागपूर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय नागपूर येथे आहे. मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन ए जिम कॉर्बेट, बी मेळघाट, सी ताडोबा, डी कान्हा. ऑप्शन ए जिम कॉर्बेट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हा आहे. प्रश्न क्रमांक 17. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? ऑप्शन ए कार्बन वायू, बी ऑक्सिजन, सी हायड्रोजन, डी नायट्रोजन. ऑप्शन डी नायट्रोजन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणता कीटक निरुपयोगी आहे? ऑप्शन ए लाखेचा किडा, बी वाळवी, सी मधमाशी, डी पाकोडी. ऑप्शन बी वाळवी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी वाळवी हा कीटक निरुपयोगी आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता जीव पक्षीवर्गीय नाही? ऑप्शन ए पारवा, बी कावडा, सी वटवाघूळ, डी चिमणी. ऑप्शन सी वटवाघूळ हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी वटवाघूळ हा जीव पक्षीवर्गीय नाही. प्रश्न क्रमांक 20. चांद बिबीची राजधानी कोठे होती? ऑप्शन ए पुणे,
बी अहमदनगर, सी बीजापूर, डी अयोध्या। ऑप्शन बी अहमदनगर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। चांद बीबीची राजधानी अहमदनगर येथे होती। प्रश्न क्रमांक 21, गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? ऑप्शन ए शुद्धोधन, बी राहुल, सी ऋषभ, डी यापैकी नाही। ऑप्शन ए शुद्धोधन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।